हम्म. आता एक माणूस जो फॉरेन सर्व्हिसमध्ये आणि अनेक देशांमध्ये राजदूत म्हणून राहिलेला आहे, हम्म. त्याला जर तुम्ही एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर केलं, हम्म. जो IAS कॅटेगरीचा आहे आणि अनेक देशांमध्ये त्यांनी राजदूत म्हणून काम केलेलं आहे, म्हणजे त्याला सगळी जाणीव आहे. राजदूत डोळे उघडून काम करत असतात. त्या देशाची सगळी परिस्थितीची जाणीव आहे, तिथे काय चालतं याची जाणीव आहे, सगळं आहे. हम्म. अशा व्यक्तीला, ज्याला ज्ञान आहे सगळ्या जागतिक राजकारणाचं आणि जिओ पॉलिटिक्सचं आणि त्याच्याशी असलेल्या सगळ्या गुंतागुंतीच्या बाबींचं, त्याला जेव्हा तुम्ही एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर बनवता, तेव्हा आपोआप ती डिप्लोमसी तुम्ही तिकडे ट्रान्सफर करता. म्हणूनच आता हा व्यक्ती राजकारणातला नाही. हो. तुमच्या पहिल्या प्रश्नाला मी निगडीत ठेवते. हा व्यक्ती राजकारणात नाही, पण हा व्यक्ती आला ना राजकारणात आणि तो चांगलं काम करतोय, तर डिप्लोमसी ही सॉफ्ट पॉवर गणली जाते. ही हार्ड पॉवर नाही, ही सॉफ्ट पॉवर आहे. आणि सॉफ्ट पॉवर कशी वापरायची हे तज्ज्ञ लोकांना फक्त कळू शकतं. आणि ती तज्ज्ञ लोक जर तुमच्याकडे असतील तर मग हे करणं फार सोपं आहे. जसं सॉफ्टवेअर मी वापरतो कॉलेजमध्ये. तर मी ड्रोन्स विषयी विचारणार होतो, तुम्ही दिला उत्तर. त्याच्या आधी म्हणजे हे रिलेटेडच प्रश्न आहे. सगळ्यात पहिला तर हाच की अमेरिका कुठल्या दिशेने चाललाय आता, कारण आता जसं सगळ्यांचं डोनाल्ड तात्या जसे करतायत, वागतायत, आणि तो खरंच तात्या आहे. आणि तो खरंच तात्या आहे. तो पारावर बसून तंबाखू मळत जी लोक बोलतात ना, तसंच बोलतो. आज हे बोलतो, उद्या ते बोलतो, मनात येईल ते बोलतो. फॉर्मॅलिटी, स्टेट्समन ज्याला म्हटलं जातं, एक स्टेट्समन म्हणून त्याची इमेज मला कधीच वाटली नाही. तो असा काय चाललंय करत. तर अमेरिका कुठं चाललंय, आणि आता तरी जे दिसतंय, सगळ्यांनाच दिसतंय म्हणता येईल, किंवा जी परिस्थिती निर्माण झाली, तर अमेरिका सगळ्यांना असं वाटतं की डाऊनफॉल चाललाय, होतोय किंवा होईल. तर व्हॉट डू यू थिंक ऑन दॅट? तर आता असं वाटतं आपल्याला की अमेरिकेचा लगेच डाऊनफॉल होईल, पण काय आहे, आपण असं बोलत असताना केवळ ट्रम्पच्या म्हणजे इन्सॅनिटीज ज्या त्याचा चक्रमपणा आहे, किंवा तो जे काही बरळतो, किंवा आज कुणाच्याही पर्सनल आयुष्यामध्ये तो जातो. तो मॅक्रॉनच्या बाबतीत त्याची बायको त्याच्याशी चांगलं वागत नाही म्हणून तो चुकीचे निर्णय घेतो म्हणतो, म्हणजे हे एखाद्या राजकारणाला शोभत नाही. पण ट्रम्पमुळे आपल्याला काय वाटतं की अमेरिका खाली चाललेली आहे, खूप हे करत चालली आहे. पण आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की अजूनही रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये अमेरिका खूप पुढे आहे. शस्त्रास्त्रांच्या पण सगळ्या इनोव्हेशनमध्ये ती खूप